नमस्कार फॅमिली। तर बघा, कामावरनं आली आणि एवढी गडबड झाली आहे की मिस्टरांना ऑफिसला जायचं आहे आणि अंड्याची भाजी करायची आहे। मुलांना विचारलं अंडा कढी खाणार का, तर मुलं बोलले नाही अंडा कढी नको। मिस्टरांना विचारलं अंडा भुर्जी खाणार का, तर म्हणे नको, सकाळी नाश्त्याला अंडा भुर्जी खाल्ली आहे, पण आता अंड्याचं काहीतरी वेगळं कर, बॉईल अंड्याची भुर्जी कर। तर म्हटलं चला करूया। एक भांडं ठेवलं गॅसवर, कढईच बोलू शकता तुम्ही याला, कारण हा कुकर आहे, जुना आहे माझा, खूप 8-10 वर्ष झाले। ह्याचे हँडल तुटल्यामुळे ह्याचा कढईसारखा वापर करते। त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं। तेल चांगलं तापल्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते मी ह्यामध्ये टाकले आणि चांगले ब्राऊन होऊ द्यायचेत आपल्याला कांदे। तोपर्यंत अंडी बॉईल झालेली, आता अंड्याची सालं काढायची आहेत। कांदे थोडेसे ब्राऊन झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते त्यात टाकले। आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय। तर अंडी उकडून झालेली आहेत, आता अंड्याची सालं काढायची आहेत। तर ही झटपट होणारी अंड्याची भाजी आहे। तुम्ही ह्याला उकडलेल्या अंड्याची भुर्जी पण म्हणू शकता। ही चपाती किंवा भाताबरोबर पण खाता येते। मला खरं तर अंडा कढी आवडते, पण मुलांना अंडा कढी खाण्याचा मूड नव्हता। तर बघा, कांदा टोमॅटो लवकर स्मॅश व्हावा यासाठी मी मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे काय होतं ना, टोमॅटोला आणि कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजल्या जातो। तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपला कांदा टोमॅटो असा शिजतोय, तोपर्यंत मी पटकन अशा अंड्याची सालं काढून घेते। मी अंड्याची सालं झटपट काढून घेतली। त्यानंतर आपला फ्राय झालेला कांदा टोमॅटोमध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडासा गरम मसाला टाकला, माझा घरी बनवलेला घाटी मसाला टाकला। मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला नेहमीची ती अंडा कढी किंवा अंडा भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता, किंवा तुम्ही बनवत पण असाल ही भाजी। तर बघा, हे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी थोडंसं पाणी टाकलंय त्यामध्ये। कांदा टोमॅटो आपला पूर्ण स्मॅश झाला पाहिजे, जेणेकरून त्या अंड्याला आपल्या ह्या मसाल्याची चांगली चव उतरते। तर बघा, मी अंड्याची सालं काढून घेतली आणि ह्या उकडलेल्या अंड्याची सालं काढल्यानंतर ह्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। तर मी एकदम बारीक तर नाही चिरायचं आहे, पण तुम्हाला मी पीसेस दाखवते कशा प्रकारे आपल्याला चिरायचं आहे। तर आज थोडीशी गडबडच झालेली, म्हणून मिस्टरांनी रात्रीचा जो भात होता तो मस्तपैकी फोडणी टाकला होता। मी सकाळी कामावर जाण्याआधी चपात्या करून गेलेली, त्यामुळे चपात्या होत्या आणि फोडणीचा भात होता। तर मी म्हटलं ही भाजी चपाती बरोबर होऊन जाईल आणि फोडणीच्या भाताला काही नसेल सोबत तरी चालून जातं। तर बघा, आपला मसाला मस्त असा शिजून झालेला आहे। आता मी पटापट अंडी चिरून घेते आणि मग ते चिरलेली अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहेत। एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या भाजीची थोडीशी टेक्निक बदलली ना की लगेच त्याची चव पण बदलते आणि खायला सुद्धा मजा येते। खूप दिवस झाले मी कोथिंबीर घरात आणलेलीच नाहीये, कारण पावसामुळे कोथिंबीरीमध्ये खूप माती असते आणि ती खूप लवकर खराब होते, म्हणून मी कोथिंबीरच आणत नाहीये। त्यामुळे कुठल्याच भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये कोथिंबीर टाकायलाच जमत नाहीये। तर अशा प्रकारे अंडी माझी सगळी सोलून झाली आणि मी अंडी चिरायला घेतली आणि आपला इथे मसाला पण छानपैकी फ्राय झालेला आहे। त्याच्यावर बघा कसा असा तेलाचा तवंग आलेला आहे। तर तेलाचा वापर कमी जरी केला आणि आपण आपले मसाले व्यवस्थित फ्राय केले ना, तरी मस्तपैकी भाजीला रंग पण येतो आणि चव पण लागते। तर बघा, मी ह्या साईजमध्ये हे अंडे असे चिरून घेतलेले आहेत, उकडलेली अंडी। तर हे कापून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यात टाकणार आहे। मीठ वगैरे सगळं मसाले वगैरे आपले आधीच टाकून झालेत। हे अंडी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे। जास्त परतायची गरज नाही, कारण मसाला आपण ऑलरेडी परतून घेतलेला आहे आणि अंडी पण उकडलेली आहेत। तर पाणी टाकायची गरज नाहीये, पण मी पाणी टाकलेलं आहे कारण मला आहे ना, कारण या भाजीमध्ये अशीच कन्सिस्टन्सी आवडते। तर कशी वाटली ह्या अंड्याच्या भाजीची झटपट रेसिपी कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा। बाय।